बदलापूरमध्ये रेल्वे रोको आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली। यामध्ये प्रवासी महिला जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। बातमी पूर्ण पाहूयात। घटना काय घडली होती त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बदलापूरमध्ये शाळेत 2 चिमुकल्या मुलींवरती अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ नागरिक रेल्वे रुळावर उतरलेले आहेत। यामुळे गेल्या 2 तासांपासून कल्याण कर्जत मार्गावर लोकल सेवा ठप्प झाली आहे। बदलापूर रेल्वे स्थानकात नागरिकांनी रेल रोको आंदोलन केले। आक्रमक झालेल्या आंदोलकांनी रुळावरून बाजूला होण्यास नकार दिलेला आहे। आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली। शहरातील मुख्य रस्त्यावरही टायर पेटवण्यात आलेले आहेत। पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे ट्रॅक मोकळा करण्याची विनंती केली, पण आक्रमक झालेल्या आंदोलकांनी आंदोलन सुरूच ठेवलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देताना म्हटलंय की हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालण्याचे आदेश दिलेले आहेत। कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाहीये। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत 2 तासात आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात संस्थेची सुद्धा चौकशी करण्यास पोलिसांना सांगितलेलं आहे। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी या प्रकरणात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं सांगितलंय। या विभागातील पोलीस निरीक्षकांची बदली केली असून मुलीच्या समुपदेशनावर चर्चा करणार असल्याचं म्हटलंय। तसंच मुलींना सर्वतोपरी मदत केली जाईल असं देखील ते म्हटले।